आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। अखेर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इनावते यांनी अर्ज भरलाय। शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांनी अर्ज भरलाय। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली। महापौर पदासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला। यावेळी पार्थ यांच्या आई आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। अजित पवार विमान अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। विमान अपघाताची व्यवस्थित चौकशी व्हावी अशी पवार कुटुंबियांची मागणी। योगेंद्र पवार यांनी जानाई शिरसाई योजनेची पाहणी केली। जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई होऊ देणार नाही असं आश्वासन योगेंद्र पवारांनी शेतकऱ्यांना दिले। महादेव मुंडे हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आरोपी करा अशी मागणी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी केली। धनंजय मुंडेंनी आजवर परळीतील 10 लोकांना संपवलं असं म्हणत राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या गटनेता निवडीबाबत बैठक पार पडली। या बैठकीसाठी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सदस्य उपस्थित होते। एमआयएमच्या नगरसेवकांनी शहागंज भागातील हातगाड्या उचलण्याच्या अतिक्रमण कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केला होता। नगरसेवकांविरोधात मनपा अधिनियम 10 नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार आहे। त्याबाबतच्या नोटीस काढण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारानं बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर ओबीसी जात प्रमाणपत्र मिळवलं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नगरसेवक पद रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। धारावी येथील आगीत खाक झालेल्या झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा मिळालाय। सरकारतर्फे 436 पात्र झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली। याच अधिवेशनात कायदा पारित करण्याचं सरकारचं नियोजन असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। उन्मेष पाटील यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजप विरोधात काम करण्याचं आवाहन केल्याचा आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलाय। उन्मेष पाटील यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। ज्योतिबा मंदिर आणि परिसराच्या सुधारित विकास कामांना मान्यता देण्यात आली। 170 कोटींच्या विकास कामांना मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान भवनात झालेल्या बैठकीत मान्यता दिली। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उमरगा तालुक्यात जलजीवन मिशनची कामं रखडली। निधीचा अभाव असल्याने ही कामं रखडली आहेत। तात्काळ निधी उपलब्ध करून करावा अशी मागणी विधानसभेत आमदार प्रवीण स्वामी यांनी केली। कोपरगाव तालुक्यातील वारी गावात पाण्याची टाकी पत्त्यासारखी कोसळली। 10 वर्षापूर्वीचं सरकारी बांधकाम जमीनदोस्त झालं, त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। यवतमाळमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आलं। जाळी, दोरखंड आणि विशेष पिंजऱ्याच्या सहाय्यानं 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आलं। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अमरावती येथील महावितरण कार्यालयावर व्यावसायिकांचा मोर्चा धडकला। सोलर व्यावसायिक आणि ग्राहकांनी महावितरणच्या धोरण आणि अटींविरोधात रोष व्यक्त केला। अकोला शहरातील अग्रसेन चौकातील वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद पडली। सिग्नल बंद असल्याने या भागात वाहतुकीची मोठी कोंडी आणि अपघातांचा धोका वाढलाय। प्रशासनानं तात्काळ सिग्नल दुरुस्त करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। कोल्हापुरात वाहतूकदार संघटनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला। सरकार 7 दिवसात सर्व मागण्या मान्य केल्यास बेमुदत बंद करण्याचा
इशारा या मोर्चातून देण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर शहराजवळ वाहतूक कोंडी झाली. माणगावपासून ढालघर फाटापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बारामती पारवडी मार्गावर कारनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. अपघातात आई आणि 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. वडील आणि 2 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाले. कोकणात हवामान बदलामुळे आंबा आणि काजू पिकावर मोठं संकट ओढावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले. पिकांचं सर्वेक्षण सुरू असून सरकारने तात्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रिसोड शहरालगत असलेल्या पॉवर हाऊस परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत पॉवर हाऊस परिसरातील झाडं झुडपं जळून खाक झाली. जळगाव शहरातील 8 ज्येष्ठ नागरिक दुबईमध्ये अडकले असून त्यांनी प्रशासनाची मदत मागितली आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे भारतात परतण्यासाठी मदतीची मागणी केली. बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत 17 दुचाकींसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली. वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभियानांतर्गत समाधान शिबिर अभियान राबवण्यात येणार आहे. शिबिरांमध्ये नागरिकांना शासनाच्या महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ दिला जाणार आहे. पंढरपुरात श्री जगद्गुरू तुकाराम महाराज बीज उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उत्सव साजरा करण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सातारा येथील मायणीत धावत्या कारनं अचानक पेट घेतला. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. राज्याचं राजकारण चर्चेत, जनता मात्र समस्यांच्या गर्तेत. मग कोण उठवणार आवाज? सर्वसामान्यांचा आवाज बनणार आम्ही. थेट प्रश्नांचा भडीमार. दी एन्काउंटर विथ वृषाली कदम. पहा फक्त जय महाराष्ट्रवर. आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. एसबीएल कंपनीतील स्फोटाप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून कंपनी बंद करण्यात आल्याची माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पेसा अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या दुरुस्त्या करता येतील यासाठी काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात असंही ते म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेत नगरसेविका तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी समस्या जाणून घेतल्या. कात्रज येथील जांभूळवाडी बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव डंपरनं 4 ते 5 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. गर्भलिंग निदान आणि औषध विक्रीतील गैरप्रकारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी ही मागणी केली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना मागणीचं निवेदन दिले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या कांदा बटाटा गोण्या उचलण्यास नकार दिला. या वादामुळे मुंबईत कांदा बटाट्याचे दर वाढण्याची आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भिवंडीतील नारायण कंपाऊंडमधील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत लाखोंचं भंगार जळून खाक झालंय. मुंबईतील मार्वे मनोरी फेरी सेवेशी संबंधित संस्थेकडून बनावट ETIM मशीन तसेच बनावट पासेसचा वापर करून प्रवाशांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. याबाबत माहिती घेण्यासाठी गावकऱ्यांनी आज महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयाला भेट दिली. मात्र याबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन केली.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथं अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्न समारंभात कलाकारांसह अंबानी कुटुंबियांची उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिकेचे सभागृह अद्ययावत होणारे नगरसेवकांच्या होणाऱ्या गोंधळावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. संवादासाठी माईक आणि माहितीसाठी प्रत्येक बाकावर स्क्रीन लावण्याचा विचार सुरू आहे. मुंबईच्या राणीच्या बागेसाठी गुजरातकडे आशियाई सिंहांची मागणी करणारं पत्र महापौर ऋतू तावडेंनी दिले. सक्करबाग प्राणी संग्रहालय इथे आशियाई सिंहांची संख्या जास्त असल्यानं तिथून 2 नर आणि 2 मादी सिंह मुंबईला देण्याची विनंती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे केली आहे. बोरिवली पश्चिम गोराई बस डेपोमध्ये 2 मोठे अजगर आढळले. वनविभाग आणि सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेमुळे काही काळ डेपो परिसरात भीतीचं वातावरण होतं. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकरला मोठा धक्का बसला. अभिनेत्री वर्षा उसगावकरांसह अनेकांची 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. वर्ध्याच्या देवळी शहरात वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने महालक्ष्मी कंपनी विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. कंपनीतून निघणारी राख आणि धूळ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. राज्यातील प्रस्तावित वाहतूकदारांचा संप सध्या स्थगित करण्यात आलाय. परिवहन मंत्र्यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या राज्यातील वाहतूक सेवा सुरळीत सुरू राहणार आहे. डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेतील वसतिगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने वेळेत दुर्घटना लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. व्हीएसआर कंपनीचे प्रमुख केसिंग यांची सीआयडी चौकशी संपली. पुण्यातील सीआयडी कार्यालयात 6 तास चौकशी करण्यात आली. सीआयडीचे व्ही केसिंग यांचा जबाब नोंदवून घेतलाय. भिवंडी येथील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात